नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नववा हप्ता हा लवकरच जमा होणार आहे। त्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। सोमवार दिनांक 2026 रोजी शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम 6 जुलै 2026 रोजी पूर्णपणे शेतकरी बांधवांनो 2000 रुपये आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। म्हणजेच की सोमवारी। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आतापर्यंत तुम्ही फक्त प्रतीक्षा करत होता की नमो शेतकरी योजनेच्या नवव्या हप्त्याचे 2000 रुपये आमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार। तर आता शेतकरी बांधवांनो, तुमची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे 2000 रुपये रक्कम आता सोमवार दिनांक म्हणजेच की 6 जुलै 2026 रोजी पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून JR काढण्यामध्ये आला असून आता नमो शेतकरी योजनेचा नफा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, तुम्ही जर का पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फक्त आतापर्यंत असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती जमा होणार, परंतु तुम्हाला अद्याप देखील कोणीही अधिकृत तारीख या ठिकाणी वार सांगत नव्हतं की नेमकी तुमच्या खात्यावरती एक्झॅक्टली पैसे केव्हा आणि किती वाजेपर्यंत जमा होणार। परंतु आता सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नवव्या हप्त्याचे 2000 रुपये आता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। जर का तुमच्या या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला देखील म्हणजेच की 6 जुलै रोजी तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सोमवारी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, सोमवारी 10 वाजल्यापासून तर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत पहिला टप्पा वाटप या ठिकाणी होणार आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे जर का या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून, तुम्हाला तर माहितीच आहे DBT एक अशी प्रणाली आहे, त्याच्या माध्यमातून जर का सरकारच्या माध्यमातून वितरण सुरू झालं तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की 20 ते 25 मिनिटांमध्येच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होते। आणि आता त्या प्रणालीद्वारे तुमच्या सोमवारी म्हणजेच की खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, म्हणजेच की सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे हा। आणि सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी देण्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तुम्हाला संपूर्ण अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली संपूर्ण समजणार आहे। कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र आहेत, तुम्ही पात्र आहेत का तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये गेलाय, हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासोबत कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली, त्या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलाय का, हे देखील शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला पाहायचं आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो, आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळते। तर आता चला हे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया की कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा रखडलेल्या नवव्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आता अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। आता तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी, आपण असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, सोमवारी आता म्हणजेच की ठीक तुमच्या खात्यावरती सकाळी बँका उघडल्यापासून तर तुम्हाला म्हणजेच की दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत वाटप हे चालूच राहणार आहे। आणि या 14 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 2000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत चला, संपूर्ण माहिती समजून घ्या। तर चला आता पाहूया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रक्कम या ठिकाणी मिळणार आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत हे देखील पाहूया। त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी पाहूया। तर बघा आता कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 23वा 22वा 21वा वा 20वा असे हप्ते जमा झालेत। तर
असे शेतकरी बांधव यासाठी नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे. तुम्ही म्हणाल की आता पीएम किसान योजनेचा यामध्ये काय, नमोचा लाभार्थी असल्यानंतर, तर शेतकरी बांधवांनो तसं नाही. तुम्हाला सुद्धा हे सुद्धा माहीतच आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे. त्यामुळे तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी पाहिजे तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आता कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहे ते थोडक्यात समजून घ्या. तर पहा, आता नंबर 1 वरती म्हणजेच की तुमचं बँक खात्याशी आधार लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या देखील शेतकरी बांधवांचं बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. अन्यथा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही. त्यानंतर दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, ई केवायसी जर का जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील तर अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगणं आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल तर अशा शेतकरी बांधवांनी ई केवायसी लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करायची आहे. आणि जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची जर का ई केवायसी पूर्ण असेल तर तुम्ही पात्र असणार आहेत, आणि जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल असे शेतकरी बांधव पात्र आहेत. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही असे शेतकरी बांधव अपात्र आहेत. हे देखील लक्षात घ्या. तर आता शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत हे तर तुम्हाला समजलंच आहे. जे शेतकरी बांधव कामं पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. तर आता चला, कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सोमवारी 6 जुलै रोजी नेमकी रक्कम जमा होणार आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. कोणते ते 14 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे. तर आता चला लगेच जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. त्या जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर पाहता, ठाणे, वाशिम व वर्धा, ठाणे, वाशिम, वर्धा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या 14 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे. त्यामध्ये पालघर, परभणी, रत्नागिरी सुद्धा जिल्हा आहे, ठाणे, वर्धा सुद्धा जिल्हा आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जळगाव, जालना, कोल्हापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जळगाव, जालना, कोल्हापूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचा म्हणजेच की 2000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. पुणे, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. सोमवारपासून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर हिंगोली, गोंदिया, गडचिरोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम जमा होणार असून आता तुमच्या सुद्धा म्हणजेच की काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुमच्या जिल्ह्यामध्ये नाव आलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यामधील जर रहिवासी असाल, शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तर या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. सोमवारी रक्कम या ठिकाणी सकाळपासून 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासूनच रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.